ओके. सो इन्स्टन्स आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. आपण एक दुसरं अकाउंट यूज करतोय प्रमोदचा, तर यामध्ये एक इन्स्टन्स ऑलरेडी अवेलेबल आहे जो की ॲमेझॉन EC2 इन्स्टन्स आहे. आणि यामध्ये अँसिबल आपल्याला दिसेल ls/etc/ansible मध्ये. बट इथे एकच आहे डायरेक्टरी, ती कोणती आहे? रोल नावाची डायरेक्टरी आहे. पण आपल्याला आणखी 2 टर्म्स पाहिजे. ते 2 टर्म्स म्हणजेच कोणते? तर एक आपण क्रिएट करू शकतो डायरेक्ट. आपण इथे जाऊ /etc/ansible मध्ये, ठीक आहे. आणि ज्या 2 टर्म्स आपल्याला पाहिजे, एक म्हणजेच काय तर आपल्याला पाहिजे होस्ट फाईल. तर एक तर आपण क्रिएट करू, काय क्रिएट करणार? होस्ट मशीन, ठीक आहे. तर तुम्ही सध्या तरी ब्लँक TOUCH टच होस्ट फाईल. आता ती फाईल ऍक्च्युली कशी लिहिली जाते तर तुम्हाला इकडे दिसेल, ठीक आहे. 2 पाथ आपल्याला आवश्यक आहेत. 2 पाथ म्हणजेच दिस. क्लिअर आहे? काय असायला पाहिजे? होस्ट, आणि दुसरं काय असायला पाहिजे? कॉन्फिग फाईल. आता ही होस्ट फाईल असते तुमची इन्व्हेंटरी फाईल, ज्यामध्ये तुमचे IP ॲड्रेसेस असणार ज्या सिस्टमला तुम्हाला कॉन्फिगर करायचे त्यांचे, आणि युजर असेल. त्यानंतर तुमची ansible.cfg ही फाईल कशासाठी पाहिजे? तर ही फाईल असेल तुमची डिफॉल्ट सेटिंग फाईल. कुठल्याही सिस्टमला तुम्ही बघा सेटिंग फाईल असती, तर ती सेटिंग फाईल म्हणजेच कोणती फाईल? ansible.cfg मीन्स कॉन्फिगरेशन. ओके. सो हेच आपण क्रिएट करतोय. तर टच होस्ट. ओके. सो लेट्स डू इट युजिंग sudo cd/etc/ansible. TOUCH टच होस्ट, ठीक आहे. होस्ट आपला क्रिएट झाला इथे. आणखी दुसरी कोणती फाईल पाहिजे? ansible.cfg. तर ansible.cfg फाईल क्रिएट करण्यासाठी एक कमांड असेल, ती कमांड तो आपल्याला एक्झिक्यूट करावी लागेल. आणि ती कमांड म्हणजेच कोणती कमांड ते तुम्हाला Ansibleच्या ऑफिशियल डॉक्युमेंट्स मध्ये पण मिळून जाईल. दिस वन. ओके. सी ही एक फाईल आहे, ही कमांड आहे, ज्याने काय होईल? आपली ऑल कम्प्लीट ansible.cfg फाईल क्रिएट होईल. सो सिंपल आपण इथे त्याला एक्झिक्यूट करू आणि देन परफॉर्म करू. तर इथे तुम्हाला दिसेल ansible.cfg फाईल सुद्धा. आता ऍक्च्युली या ansible.cfg फाईल मध्ये काय काय अवेलेबल असणार डिफॉल्ट सेटिंग मध्ये ते बघून घेऊ. सो nano and then ansible.cfg. Here you can see all the information. Okay. तर विम मध्ये करून बघू आपण. आता यामध्ये मला कलर कॉम्बिनेशन तर नाही दिसत आहे. विम मध्ये दिसेल का ते बघू. ओके. तर बघा इथे डिफॉल्ट लिहिलेलं आहे, आणि डिफॉल्ट सेटिंग्स मध्ये याचा सिंटॅक्स वाढवता येतो का? फॉन्ट साइज, अरे त्याच्याने तर झूम होतं ना. झूम ठीक आहे, चालेल. तर बघा इथे भरपूर साऱ्या डिफॉल्ट टर्म्स दिसेल. जसं की आता आपले काही पाथ आपल्याला डिफाईन करायचे आहे. आपण ही जे होस्ट फाईल आता क्रिएट केली, ती कुठे क्रिएट केली आहे? Ansibleच्या डिफॉल्ट डायरेक्टरी मध्ये /etc/ansible मध्ये. बट जर का तुम्ही ती फाईल कुठल्या दुसऱ्याच लोकेशनला क्रिएट करताय तर त्याचा इथे पाथ मेन्शन करावा लागतो. कळलं? ठीक आहे. तर ते कसं करणार? तर हे इथे सगळे पाथ वगैरे 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 तुमचे डिफाईन्ड असतात. कनेक्शन पासवर्ड पाथ आता बघावं लागेल आपल्याला. ASCII वॉल कॅच, लेट्स सी, debug fact_path. तुम्हाला कुठे विजिबल? हा, सी इन्व्हेंटरी दिसतो इथे. हा जो इन्व्हेंटरी आहे, इन्सर्ट मोड मध्ये आल्यानंतर तुम्हाला हे इन्व्हेंटरी फाईल बाय डिफॉल्ट पाथ का दिलेला आहे बघा. यांनी बाय डिफॉल्ट पाथ कोणता दिलेला आहे? /etc/ansible दिलेला आहे. तर हा जो पाथ आहे हा
इकडे इकडे असं का बरं जातंय अलतं भलतं. ठीक आहे, बघू दुसऱ्या एडिटरमध्ये याला ओपन करावं लागेल. तर इथे तुम्हाला दिसत असेल इन्व्हेंटरीचा पाथ काय दिलेला आहे /etc/ansible/host. तर हाच डिफॉल्ट पाथ असतो, त्यामुळे आपण इथेच केलेला आहे आता क्रिएट. बट जर का दुसऱ्या लोकेशनला असेल तर इथे पाथ मेन्शन करायचं. काय करावं लागेल तुम्हाला, हा जो सर्वात स्टार्टिंगला कोलन दिलेला आहे हा कोलन तुम्हाला विजिबल आहे नाही. ठीक आहे, सो लाईक सर आहे विषय. हा ओके, इथे जरा जास्त झूम झालेला आहे तर यांना दिसणार नाही. हा आता विजिबल असेल तुम्हाला पण. ठीक आहे, मी इथून बाहेर निघतोय आधी. परफेक्ट. ठीक आहे, सो नॅनोमध्येच आपण करून बघू शकतो. वेबमध्ये तर ते व्यवस्थित आपल्याला आउटपुट दाखवत नाही आहे आणि हा फक्त एडिटरचा इश्यू असतो, बाकी काही नाही. तर तरीसुद्धा आपल्याला इथे बघता येईल. आता सध्या आपल्याला काही एडिट तर करायचं नाही आहे. डिफॉल्ट पाथ /etc/ansible असेल आणि त्यानंतर इथे आपल्याला आणखी काही टर्म्स डिफाईन करायचे असतात, जसं की रिमोट पोर्ट दिसतो इथे. रिमोट पोर्ट जर दुसरा कुठला पोर्ट नंबरवर दुसरा इन्स्टन्स असेल समोरचा तर तो पोर्ट नंबर आपल्याला इथे देता येईल. देन रिमोट युजर इथे तुम्हाला दिसतोय, तर रिमोट युजर म्हणजेच काय राहणार, जसं आता आपला रिमोट मशीन आहे तो उबंतूचा आहे किंवा सेंटोसचा आहे, तर त्याचा जो डिफॉल्ट युजर असेल तो युजर आपल्याला इथे मेन्शन करावा लागेल. डिफॉल्ट युजर कोणता असतो आपण एसएसएच घेताना, लेट्स कन्सिडर उबंतू मशीन आहे. उबंतू मशीनचा डिफॉल्ट युजर कोणता असतो आपण एसएसएच घेतो तेव्हा, उबंतू या नावानेच युजर असतो ना, सुडो युजर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर तो युजर आपल्याला इथे द्यावा लागेल. जर आपल्याकडे सारख्या मशीन्स असेल तर इथे दिलेलं कधीही बेटर. आपल्याकडे 100 पीसेस आहे, 100 स्पीसीज आहेत आणि त्यांचा युजर सेम आहे तर इथे मेन्शन करायचा, म्हणजे तो डिफॉल्ट युजर राहणार प्रत्येक पीसीचा. अंडरस्टूड? ठीक आहे. बट वेगवेगळे असले तर काय करणार, तर होस्ट फाईल मध्ये लिहिणार. आपण करून बघणार आहोत, सो डोंट वरी. आणखी इथे भरपूर साऱ्या टर्म्स आहेत जे आपल्याला डिफॉल्ट सेट करून ठेवता येतात, ज्या की जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा आपण करून बघणार. तर सध्या आपल्याला याला क्लोज करायचं आहे. Ctrl X, escape, :Q. ठीक आहे, :! फोर्सफुली क्लोज. तर दोन्ही फाईल्स आता आपल्याकडे अवेलेबल आहे. एक आहे होस्ट फाईल आणि एक आहे ansible.cfg फाईल, ज्यामध्ये डिफॉल्ट सेटिंग असणार. बट आपल्याकडे होस्ट मशीन आहे का अवेलेबल, ज्यावर आपल्याला काम करायचं आहे. होस्ट मशीन आहे का अवेलेबल, नाहीये. तर ती होस्ट मशीन आपल्याला इथे द्यावी लागेल, इथे द्यावी लागेल ना. होस्ट मशीन आपल्याला आधी क्रिएट करावी लागेल. सो कम टू हिअर अँड क्रिएट वन मोर मशीन. ओके, अँड देन त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, होस्ट 1 और होस्ट दिलं तरी चालेल, होस्ट मशीन. देन सिंपल तुम्ही AWS Amazon लिनक्स घ्या किंवा उबंतू घ्या, इट्स ऑन यू की कोणती मशीन असायला पाहिजे. देन त्यानंतर तुमचा ऑपरेटिंग सिस्टम. देन त्यानंतर तुम्ही की पेअर सिलेक्ट करा. की पेअर, आता इथे माझी की पेअर तर नाही आहे, तर की पेअर काय करावं लागेल, मला आधी ऍड करावं लागेल. बघा प्रत्येक वेळेस मला न्यू क्रिएट करायची गरज आहे का, अकाउंट्स भले चेंज होतात पण मला माझी की पेअर कुठेही कुठल्याही अकाउंट मध्ये यूज करता येतो. सो तो बेनिफिट असतो तुमच्या लॅपटॉप मध्ये जर तुम्ही क्रिएट करून ठेवली तर.
ओके, सो ॲक्शन इम्पोर्ट id_rsa ब्राउज. तो ब्राउज केल्यानंतर तो डायरेक्टली मला कुठे घेऊन जातो, SSH मध्ये .pub मध्ये ओपन, दॅट्स इट, इम्पोर्ट generated. So here now I need to select that key pair, this one, and then simple select security group. तुम्हाला हे सगळं माहिती आहे, हे पूर्ण प्रोसेस तुम्ही टेराफॉर्मनी करा. टेराफॉर्मनी क्रिएट करायची मग हे इन्स्टन्स. आपण ऑलरेडी बघितलंय टेराफॉर्म कसा काम करतं, काय करतं. सो टेराफॉर्मनी क्रिएट करायचे सगळे, बाकी यामध्ये करायची काही गरज नाही आहे. लॉन्च इन्स्टन्स. तर हा असेल आपला होस्ट मशीन. आता या होस्ट मशीनवर आपल्या Ansible सर्व्हर थ्रू आपल्याला काहीतरी कॉन्फिगरेशन पास करायची. लेट्स कन्सिडर करा तुम्हाला Apache 2 इन्स्टॉल करायचं, तर ते सगळे टर्म्स देन त्यात Apache 2 इन्स्टॉल झाल्यानंतर त्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करायचे असेल किंवा काही चेंजेस करायचे असेल, तर ते तुम्ही कशाने करणार, युझिंग Ansible. तेच आपल्याला बघायचं आहे. तर दोन टर्म्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता आपल्याला काय पाहिजे, या इन्स्टन्सचा IP ॲड्रेस पाहिजे. ठीक आहे, तर या इन्स्टन्सचा IP ॲड्रेस आपण कॉपी करतोय आणि मला एक सिंपलसा टर्म सांगा, जर इथून मला आता ऍक्सेस घ्यायचा असेल या मशीनचा, तर काय काय गोष्टी रिक्वायर्ड असणार. या इन्स्टन्सचा जर मला ऍक्सेस घ्यायचा आहे तर मला माझी की या इन्स्टन्स मध्ये द्यावी लागेल, बरोबर. Ansible सर्व्हर मध्ये मला द्यावी लागेल की पेअर, बरोबर ना. पब्लिक की, सॉरी प्रायव्हेट की. पब्लिक तर यामध्ये दिलेली आहे आपण. प्रायव्हेट की जोपर्यंत Ansible सर्व्हरकडे राहणार नाही तोपर्यंत तो या होस्ट मशीनला ऍक्सेस करू शकणार का, नाही. तर इथे तुम्ही यूज करू शकता SCP कमांड. कोणती कमांड यूज करू शकता, SCP कमांड. या सर्व्हरला तुम्ही SCP ने कनेक्ट करणार आणि जी फाईल तुम्हाला पास करायची आहे होस्ट मशीन मध्ये Ansible सर्व्हर मध्ये, ती फाईल तुमच्या सिस्टम मधून तुम्ही कॉपी करू शकता. SCP कमांड ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, ऑलरेडी माहिती आहे. बट आता इथे टर्म्स बघा काय आहे. Ansible सर्व्हरची की वेगळी आहे आणि होस्ट मशीनची की वेगळी आहे. तर मला नॉर्मलचा टर्म यूज करावा लागेल की काय, मी डायरेक्टली कॉपी करू Ansible सर्व्हर मध्ये माझी प्रायव्हेट की या मशीनला कनेक्ट करण्यासाठी. ते कसं पॉसिबल होईल, डायरेक्ट कॉपी पेस्ट करू. ठीक आहे, जर सेम की असती मला माझ्याकडे माझ्या लॅपटॉप मध्ये Ansible सर्व्हरला ही जर की पेअर असती माझ्याकडे, तर मी काय केलं असतं, टेराफॉर्म VM ही जर की पेअर असती तर या की पेअरचा ऍक्सेस घेऊन मी Ansible ला कनेक्ट केलं असतं आणि देन सेम की जी की मी यासाठी यूज केलेली राहील ती मी प्रॉपरली कुठे टाकणार, Ansible सर्व्हर मध्ये टाकणार. यूज केली आहे कधी SCP कमांड, SCP कमांड कधी यूज केली आहे का, नाही यूज केली. तर SCP कमांड कशा पद्धतीने यूज होईल, तर लेट्स कन्सिडर माझा तो फोल्डर ज्यामध्ये आपली की पेअर आहे. राईट क्लिक करणार, गिट बॅश ओपन करतोय मी इथे. SCP कमांड कशी चालणार ते बघून घेऊ आपण. मी कुठे ना कधी यूज केलेली असणारच, जे तुम्हाला इथे दिसेल. SCP ओके, सो कंट्रोल R SCP बघा दिसतीये SCP कमांड.
तर ही असेल एससीपी कमांड, ज्यामध्ये आता होत काय आहे तर लक्षात घ्या की एससीपी कमांड आहे. एससीपी कमांड -i मीन्स व्हॉट, देन तुमचं हे काय असेल की पेअर, देन त्यानंतर हे काय असेल फाईलचं नाव जे आपल्याला पास करायचं आहे. कुठे पास करायचं आहे तर या लोकेशनला पास करायचं आहे. ठीक आहे. आता हे लोकेशन कोणतं आहे, आपण जे ज्या पद्धतीने एसएसएच घेतो त्याच पद्धतीने ते टर्म दिलेलं आहे. एसएसएच -i करतो की नाही, देन इथे एससीपी -i करतोय, देन त्यानंतर ID_RSA म्हणजे तुमच्या कीचा पाथ असेल. आता इथे जे दिलेलं आहे सेकंड, ही फाईलचं पाथ असेल जे फाईल तुम्हाला पास करायची आहे युजिंग एससीपी, ही फाईल नेम असेल. बट माझ्या फाईलचं नाव काय आहे ID_RSA, तर ते सेम नाव येणार तिथे. कळलं का? ठीक आहे. देन त्यानंतर मला कुठं पाठवायचं आहे तर या लोकेशनला पाठवायचं आहे. उबंतू त्याचा युजर असेल @IP ऍड्रेस आणि त्यानंतर त्याची लोकेशन दिलेली आहे की कुठे पाठवायचं आहे. तर बाय डिफॉल्ट आपल्याला ऍक्सेस कुणाचा मिळतो, सुडोनी /home/ubuntuचा. तर /home/ubuntu मध्येच ती फाईल ट्रान्सफर होणार. कळलं का? ठीक आहे. आता /home/ubuntu सर्व्हरला पाठवायचं, येस सर्व्हरला पाठवायचं आहे. तर इथे ही कमांड माझ्याकडून तर एक्झिक्यूट होणार नाही, कारण माझ्याकडे माझी ऍक्सेस की आहे का, ही की अवेलेबल आहे का माझ्याकडे, त्या सर्व्हरला ही की दिली आहे का मी, नाही दिलेली आहे. बरोबर आहे ना? हा, जर ती दोन्ही की अवेलेबल, दोन्ही की सेम असत्या तर मी हे कमांड एक्झिक्यूट करू शकलो असतो. बट आता करू शकतो का? नाही करू शकत. बट तुमच्या की पे सेम असणार. तुम्हाला एससीपी कमांडचा यूज करून तुमची फाईल, तुमची जी प्रायव्हेट की आहे ती पास करायची आहे. कुठे? Ansible सर्व्हर मध्ये. Ansible सर्व्हर जर तुमचा उबंतूचा आहे तर इथे काय असणार, उबंतू असणार. जर EC2 इन्स्टन्सचा असेल तर EC2-user @ आणि इथे काय असेल मग लोकेशन /home/EC2-user. खूप इझी आहे. तुम्ही क्रिटिकल करू नका, खूप इझी आहे. ऑलरेडी तुम्ही सगळ्या टर्म्स तुमच्या डोक्यात आहेत ऑलरेडी, फक्त त्याला रिकॉल करा. आणि रिकॉलिंग इज द बेस्ट वे टू लर्न एनिथिंग. क्लिअर आहे? हा. तर आता मी तर हे कमांड यूज नाही करू शकत, तर मी एक जो आपला कॉपी पेस्ट वाला टर्म असतो तो करूया. तर मला इथे काय करायचं आहे, मला माझी की पेअर जी इथे अवेलेबल आहे त्याला ओपन करायचं आहे आणि कॉपी पेस्ट करायचं आहे डायरेक्टली. सो मी ओपन करणार इन द नोटपॅड. कुठे गेलंय? ओपन विथ नोटपॅड. ओके. सो ओपन झालेला आहे. कंप्लीट कॉपी इथूनच करतोय आणि देन आपल्या इकडे येणार मशीन मध्ये. इथे मी काय करतोय तर इथे मी याच लोकेशनला काय करणार, की पेअर जनरेट करणार. की पेअर इन द सेन्स फाईल क्रिएट करणार आणि त्याचं नाव काय असेल ID_RSA. सिंपल आहे. नॅनो और सिंपल कॅट ID_RSA ही फाईल जनरेट करतोय. ही की आहे ऍक्च्युली आणि मी इथे कंटेंट पेस्ट करतोय. Ctrl+D करणार, क्लोज करणार. दॅट्स इट. आता माझ्याकडे किती फाईल आहे बघा, ansible.cfg होस्ट आणि मी आता माझी की इथे टाकलेली आहे. ती की कशासाठी यूज होणार, होस्ट मशीनला कनेक्ट करण्यासाठी. आता की तर अवेलेबल झाली आहे, बट आपण या मशीनचा, होस्ट मशीनचा IP ऍड्रेस दिलाय का एन्सिबलला? नाही दिलाय. तर एन्सिबलला IP ऍड्रेस कुठे देतो आपण बोललो, ऑलरेडी बोललोय. कुठे देतो? एन्सिबल सर्व्हरला होस्ट मशीनचा IP ऍड्रेस द्यायचा आहे. कुठे टाकणार तो IP ऍड्रेस? होस्ट वाल्या फाईल मध्ये. ठीक आहे. तर होस्ट वाल्या फाईल मध्ये आपल्याला IP ऍड्रेस टाकावा लागेल, होस्ट इथे. ठीक आहे. सो हियर नाही, हे नाही, कॅट करू डायरेक्ट.
होस्ट फाईल मध्ये तसं पण काही नाही आहे. तर होस्ट आणि इथे आपण आपला आयपी ऍड्रेस घेऊन येऊ इकडनं. हे कम्प्लिटली डिफरंट प्रोसेस आहे. मी आधीच्या बॅच मध्ये या पद्धतीने नाही सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो लक्षात घ्या. IP this one, just because we are facing issue, एक IP ऍड्रेस टाकतोय. ओके, दॅट्स इट. कंट्रोल D. आणखी काय करायची गरज नाही. बट जर का तुम्ही माझा पुराणा एखादा लेक्चर बघितला तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल होस्ट फाईल ऑलरेडी क्रिएटेड असते, ज्यामध्ये आपण ग्रुप्स पण क्रिएट करू शकतो. आता ग्रुप्स कसे क्रिएट करतात ते पण बघा. जसं की इथे तुम्हाला दिसेल, मी आता याला नॅनो मध्ये ओपन करू शकतो. ठीक आहे, तर यामध्ये एक फाईल दिसते तुम्हाला. एक आपण आयपी ऍड्रेस टाकलेला दिसतोय. जर एखादा ग्रुप क्रिएट करायचा असला आपल्याला, जसं की लेट्स कन्सिडर करा तुमचे डेटाबेसचे काही इन्स्टन्सेस आहेत किंवा अपाचे 2 वाले काही इन्स्टन्सेस आहेत, है ना. तर अशा टाइपने आपण ग्रुप क्रिएट करू शकतो. तर ग्रुप क्रिएट करायसाठी एकदम सिंपल प्रोसेस आहे. आपण काय करणार, स्क्वेअर ब्रॅकेट जनरेट करणार आणि वेब सर्व्हर या पद्धतीने तुमचा ग्रुप क्रिएट होईल. आणि यामध्येच वेब सर्व्हर जिथे पण अपाचे 2 वगैरे वगैरे आहेत त्यांचे सगळ्यांचे आयपी ऍड्रेस आहे. 1 2 3 हा आयपी ऍड्रेस असेल, देन दुसरा एक आयपी ऍड्रेस असेल या पद्धतीने, देन तिसरा एक आयपी ऍड्रेस असेल. ठीक आहे, असा काहीतरी. तर हा एक ग्रुप झाला. कळलं का काय झालं, हे ग्रुप झालेलं आहे. समजलं. ओके, सो मी सध्या याला सेव्ह करतोय. आहे तर नाही तसं काही, बट ठीक आहे, बघू. आपल्याला इश्यू तो काय देणार तर आपण बघू काय होईल. ओके, तर इनिशियल सेटअप झालेला आहे. एनसिबल अवेलेबल आहे, एनसिबलची होम डायरेक्टरी अवेलेबल आहे, ज्या आवश्यक फाईल्स पाहिजे त्या पण अवेलेबल आहे. ansible.cfg host key pair to connect with that host and then role वाली डायरेक्टरी. ते नंतर ना बघू रोल काय करतो. ठीक आहे. देन आता हा कशा थ्रू कनेक्ट करणार, कोणत्या प्रोटोकॉल थ्रू कनेक्ट करतो होस्ट मशीनला, कोणत्या मशीन थ्रू, कोणत्या प्रोटोकॉल थ्रू कनेक्ट करतो, SSH थ्रू कनेक्ट करतो. बघितलं आपण, बघितलं ना, SSH थ्रू कनेक्ट करतो. तर जर इथून जर मी नॉर्मलची SSH कमांड एक्झिक्यूट केले तर होईल का, होईल का, कारण का माझी की पेअर अवेलेबल आहे प्रायव्हेट, होईल ना. SSH-i ID_RSA सेम कमांड जे आपण रेग्युलर यूज करतो, बरोबर. ubuntu and then आपला होस्ट मशीनचा आयपी ऍड्रेस, होणार की नाही. सी, आणि या प्रोसेसला काय म्हटलं जाते, या प्रोसेसला काय म्हटलं जाते, हे जे आता आलेलं आहे एस आपल्याला टाईप करावं लागतंय. काल पण सांगितलं मी. या प्रोसेसला काय म्हणायला लागतं, हा आपण इथे एस मॅन्युअली टाईप करतोय. म्हणजे का करतोय, आपण फिंगरप्रिंट ऍड करतोय, आपण त्याला ऑथोराइज करतोय की येस ऍड दिस इन युअर होस्ट मशीन्स, नोन होस्ट. याला म्हटलं जाते होस्ट की चेकिंग. सांगितलं की काल, सांगितलं की नाही. याला काय म्हटलं जाते, होस्ट की चेकिंग. बट एनसिबल असं एस टाईप करू शकेल का, एनसिबल या पद्धतीने यस टाईप करू शकेल का, तो तर SSH नेच कनेक्ट करणार ना. तर या पद्धतीने यस टाईप करू शकणार का, तो नाही. तर एनसिबलला नेहमी आपल्याला जे होस्ट की चेकिंग आहे हे डिसेबल द्यावं लागतं. बरोबर आहे नीरज, नीरज ना, समजलं. होस्ट की चेकिंग काय असणार आहे, एनसिबल नेहमी यस टाईप करू शकेल का, नाही करू शकणार. तर आता हे कुठे करणार सर, डिसेबल. तर ansible.cfg फाईल मध्ये कुठे करणार, ansible.cfg फाईल मध्ये डिफॉल्ट मध्ये तिथे होस्ट की चेकिंग म्हणून असणार. तो बाय डिफॉल्ट ट्रू असतो, त्याला फॉल्स करणार. अंडरस्टूड. प्रोसेस समजली. ती इथे जे करतोय मी ते का बरं दाखवतोय तुम्हाला ते समजलं. ठीक आहे. तर इथे जर मी येस केला तर मला ऍक्सेस मिळतोय.
chmod 400 id_rsa. ठीक आहे, देन आपण ऍक्सेस घेऊ शकतो. मिळाला मला होस्ट मशीनचा ऍक्सेस येत ना, कळलं की नाही? ठीक आहे. तर आता हे टर्म्स आपल्याला असं SSH थ्रू नाही करायची आहे, आपल्याला करायची कशाने आहे, Ansible थ्रू. सो एक्झिट अँड हिअर वी आर इन द Ansible. तर Ansible ची पण कमांड आहे सेम ॲज SSH. ती कमांड काय असणार, तर Ansible CLI मोडने काम करतोय, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सो Ansible हायफन आय, Ansible हायफन हाय. बट इथे आता SSH मध्ये जे आपण घेतोय आय, हे असतं रिमोट लोकेशन साठी. काय असते, रिमोट लोकेशन. आणि इथे जे Ansible मध्ये आय घेतोय हा असतो इन्व्हेंटरी आय. हा आय काय असतो, इन्व्हेंटरी. आता इन्व्हेंटरी फाईल कुठे आहे आपली, इथेच याच लोकेशनला आहे ना. इन्व्हेंटरी फाईल म्हणजे होस्ट फाईल. कळलं का? तुम्ही इन्व्हेंटरी नाव दिलं तरी चालेल, होस्टच्या जागेवर तुम्ही दुसरं नाव द्या त्याला इन्व्हेंटरी, चालतं. कळलं का? ठीक आहे. सो Ansible हायफन आय. देन आताच मी तुम्हाला सांगितलं की होस्ट फाईल मध्ये आपल्याकडे भरपूर साऱ्या टर्म्स असू शकतात. एक सिंगल IP ऍड्रेस पण आहे आणि खाली ग्रुप पण क्रिएट केलेला आहे ना. तर हे जे आपण इथं चुकीचं लिहिलं आहे याला एका IP ऍड्रेस सारखं लिहू, 13.20.20.12 अशा टाईपने. ठीक आहे. आणि 500 प्लस असं काही राहत नाही, मी ते चुकून लिहिलेलं आहे. 12.45.50.23 आणि हे बरोबर आहे का? 400 वर कधीच नाही राहत. 255च रेंज असते, तुम्हाला माहिती आहे. 255 लास्ट असतो. हा, तर नाही तर सरांनी लिहिलं कसं, हाऊ इज दिस पॉसिबल? करेक्ट ना. तर असं तुम्ही म्हणू नका, या पद्धतीने राहील ते परफेक्ट. सो तर आपल्याकडे आता तिथे काय, हे एक ग्रुप आहे आणि एक आपल्या होस्ट मशीनचा सिंगल IP पण आहे. कळलं? माझी अशी कंडिशन आहे की मी प्रत्येक याच्यावर काय करणार, डिप्लॉयमेंट करणार. तर मी इथे काय करणार, Ansible कुठे गेली ती कमांड आपली, Ansible हायफन आय होस्ट. काय लिहिणार इथे, होस्ट. आता जर मला तो ग्रुप मेन्शन करायचा असेल तर मी इथे वेब सर्व्हर लिहिणार. काय लिहिणार, वेब सर्व्हर. तो काय करणार, तो चेक करणार त्या होस्ट फाईल मध्ये वेब सर्व्हर नावाचा ग्रुप आहे का, आहे ना. तर तिथे असलेल्या सगळ्या होस्टवर तो डिप्लॉयमेंट करणार, त्या सिंगल IP वर करणार नाही. कळलं का? बेसिक टर्म्स आहेत, समजलाय? ओके, व्हेरी गुड. बट आता मला सगळ्याच याच्यावर करायचं, तर होस्ट ऑल. होस्ट ऑल मीन्स तो सिंगल IP पण कन्सिडर करणार, तो ग्रुप पण कन्सिडर करणार, किती पण राहू दे. कळलं? ऑनलाईन मध्ये प्रमोद, आनंद, हा सर समजलं. सर्वांना येस. आनंद, अपूर्वा, हिमांशु, येस सर, येस समजलं. ओंकार, दीपिका, प्रतीक्षा, वैष्णवी, योगिता. ओके, ठीक आहे. तर काय करतोय समजलं ना. ठीक आहे. तर आता कनेक्टिव्हिटी करतोय कशाने आपण, SSH थ्रू ना. तर SSH साठी आपल्याला माहिती आहे काय पाहिजे, कीपॅड आणि युजर नेम. करेक्ट आहे. तर इथे आपण कसं देतो, जसं त्या SSH मध्ये इथे देण्यासाठी आपल्याला पाहिजे हायफन हायफन प्रायव्हेट हायफन की. काय देणार, हायफन हायफन प्रायव्हेट हायफन की. कळलं? आणि इक्वल्स टू की कुठे आहे, कीचा पाथ द्यायचा आहे आपल्याला. की कुठे आहे, याच लोकेशनला आहे. तर ./id_RSA. क्लिअर? क्लिअर आहे की नाही? देन हायफन यू, यू फॉर व्हॉट, युजर.
युजर कोणता आहे? उबंतू. कळलं? देन द्यायचा असतो -m. आता हा -m कशासाठी आहे नीरज सांग? मॉडीफाय करायसाठी. हा असतो अँसिबल मॉड्यूल कॉल करण्यासाठी. अँसिबल मॉड्यूल कॉल करण्यासाठी. ठीक आहे, तर आपण कन्सिडर करू अँसिबल एक मॉड्यूल आहे शेल. हा काय आहे? शेल अँसिबलचा एक मॉड्यूल आहे, अँसिबल साठी क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, बट तो काम पण तो शेलच काम करतो. शेल कशासाठी आहे? ठीक आहे, शेल म्हणजेच एक टर्मिनल ओपन होणार आणि त्यामध्ये काय होणार? एक कमांड एक्झिक्यूट होणार. बरोबर ना? की चुकीचं बोललो? चुकीचं बोललो तर व्हॅलिडेट करा. पक्का? का बरं? ठीक आहे, तुझ्या भरोश्यावर समोर जाऊ आपण. तर इथे -a यूज करायचा. -a फॉर आर्ग्युमेंट. -a फॉर आर्ग्युमेंट मीन्स युअर कमांड. लेट्स कन्सिडर होस्ट नेम. कमांड कोणती यूज करताय तुम्ही? होस्ट नेम. आता मी याला फक्त एक्झिक्यूट करून बघतोय, होतं का परफॉर्म ते बघूया. व्हेरी गुड. सी कंप्लीट झालेला आहे, बट अनरिचेबल पण का दाखवलं याने ते नाही माहिती. बट हा अच्छा, अनरिचेबल टू कोणत्या सर्व्हरसाठी त्याने अनरिचेबल दाखवलंय बघा. आणि आपल्याला आउटपुट तर मिळालेला आहे. आउटपुट मिळालेलं आहे कोणाचं? ज्याचा आयपी आपण व्हॅलिड दिलेला आहे तो. बाकीचे आयपी व्हॅलिड आहेत का? नाही. तर बाकीच्यांसाठी त्याने आन्सर केलं का? नाही. तर आता इथे बघा, होस्ट नेमचं जे रिस्पॉन्स यायला पाहिजे ते रिस्पॉन्स आपल्याला इथे मिळत आहे. पण हे रिस्पॉन्स आपण कमांड कुठे रन केली आहे? ही त्या होस्ट मशीनवर. तर इथे जर तुम्ही येऊन बघितलं इकडे, या होस्ट मशीनचा होस्ट नेम कोणता आहे? तर होस्ट नेम ऑलवेज आयपी ऍड्रेस आणि त्याचा प्रायव्हेट आयपी दाखवला जातो. तर इथे बघा प्रायव्हेट आयपी दिसतोय. ओके, काय दिलेलं आहे? 40142 आणि इथे येऊन चेक करा 40142 आहे क्लिअरली. तर अँसिबल कशा पद्धतीने कनेक्ट करतोय त्या होस्ट मशीनला हे समजलं. ठीक आहे, आता तर आपण सिंपल एक कमांड एक्झिक्यूट करून बघितलेली आहे. क्लिअर. बट जर का आपल्याला काही इन्स्टॉलेशन करायचं, हा आपण जेव्हा ते फाईलमध्ये एंट्री केली होती तर त्यावेळेला पब्लिक आयपी दिला होता आणि जेव्हा एन्सिबल कॉन्फिग म्हणजे हे रन करतो तेव्हा तो प्रायव्हेट आयपीने कनेक्ट करतो, असंच आहे ना? प्रायव्हेट आयपीने कनेक्ट कुठेच नाही केलंय आपण. ऑथेंटिकेशन प्रायव्हेट आयपी होस्ट नेम. आपण होस्ट फाईल मध्ये काय टाकलेलं आहे? होस्ट फाईल मध्ये आपण फक्त पब्लिक आयपी टाकलेला आहे. दिसतोय? हो. हा पब्लिक आयपी कशाचा आहे? आपल्या होस्ट मशीनचा. ठीक आहे, तर जेव्हा आपण होस्ट नेम ही कमांड रन करणार तर होस्ट नेम या कमांडचं आउटपुट काय येतं? या पद्धतीने आउटपुट येतं ना. हे कुठे परफॉर्म झालेलं आहे? सेम आयपी आहे बघा, म्हणजेच आपल्या होस्ट मशीनवर परफॉर्म झाला आहे आणि त्याचा जो होस्ट नेम या कमांडचा आउटपुट असेल तो आउटपुट आपल्याला इथे शो होतोय. समजलं. आता हे होस्ट नेम इथे स्पायडरमॅन, आयरन मॅन काही राहू शकतं. आयपी दिसली पाहिजे असं नाहीये. ठीक आहे, जर तुम्ही होस्ट नेम काही सेपरेट डिफाईन करून ठेवलं असेल तर ते दिसणार. आपल्याला आयपी दिसतोय कारण जो डिफॉल्ट असतो होस्ट नेम. कळलं? येस. काही कन्फ्युजन अजून? नाही. कूल. ओके, तर आता आपली कमांड बघा, तो कनेक्ट कसा पद्धतीने करतोय? या पद्धतीने करतोय. पण आपल्याला कमांड लाईनने काही काम करायचं नाहीये. आपल्याला काय करायचं आहे? कॉन्फिगरेशन फाईल्स लिहायची. कळलं का? हा, बट त्याआधी या कमांडला आपण थोडस शॉर्ट करून बघू. जसं की इथे काय दिलेलं आहे आपण? की पेअर आणि युजर नेम. की पेअर अँड युजर नेम. तर आपण काय करू? हे की पेअर आणि युजर नेम कुठे देणार? आपल्या
डिफॉल्ट सेटिंग फाईल मध्ये सेट करून टाकणार. डिफॉल्ट सेटिंग फाईल कोणती आहे? आपण आताच क्रिएट केली ना. डिफॉल्ट सेटिंग फाईल अँसिबल साठी कोणती आहे? CFG फाईल केली ना क्रिएट. कन्फ्यूज नका राहू, कन्फ्यूज नका राहू. दुसरीकडे कुठे लक्ष असेल, बाहेर रोडवर इकडे तिकडे, किंवा तुमचं माइंड जर बाहेर फिरत असेल तर त्याला घेऊन या. ए बाबा माइंड, तू इकडे वापस आहे, सध्या तुझी इथे गरज आहे, असं बोला त्याला. ठीक आहे. ओके, सो ansible.cfg. नाव लेट्स चेक ansible.cfg. नॅनो मध्ये ओपन करूया ansible.cfg ला आणि इथे बघू कशा पद्धतीने आपल्याला एडिट्स करता येईल. हे काम येस करतोय व्यवस्थित. सो इथे आपण आत्ताच बघितलंय की आपल्याला काय काय पाहिजे. प्रायव्हेट कीचा पाथ, आणखी काय पाहिजे, युजर जो डिफॉल्ट असेल कुणासाठी, तुमच्या होस्ट मशीन वाला. तर इथे चेक करा. आपण आताच बघा. हा सी हिअर इन्व्हेंटरी फाईल बाय डिफॉल्ट कोणता पाथ आहे इथे, /etc/ansible/host. तर आपल्याला इथे चेंज करायची गरज आहे का आता, कारण आपण होस्ट फाईल त्याच लोकेशनला क्रिएट केली आणि तिथेच अवेलेबल आहे. बट जर का तुम्हाला इथे दुसऱ्या लोकेशनवर असेल तुमची फाईल, /opt मध्ये आहे होस्ट फाईल, तर तुम्ही इथे काय लिहिणार, /opt/host. त्याच्या आतमध्ये राहणार ना तुमची फाईल. कळलं? तर त्यासाठी तुम्हाला हा जो आधीचा इथे असतो ना कोलन, हा काढून टाकायचा असतो. कळलं? हा कोलन काढलं म्हणजेच कोलन मीन्स तो कमेंटेड मोड मध्ये आहे असं कन्सिडर करा. आपण त्याला अनकमेंट करतो. क्लिअर? देन येस, इथे तशी गरज नव्हती बट ठीक आहे, केलंय आपण. /etc/ansible त्याच लोकेशनला आहे होस्ट फाईल. देन इथे तुम्हाला दिसेल युजर, रिमोट युजर. आणि पण जाऊ आपण, सगळं सेट करू शकता इथे. बघा लॉग फिल्टर्स आहे, लॉग पाथ आहे. तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या लोकेशनला ठेवायचं ते लोकेशन्स इथे देऊ शकता. आता आपण काय करणार, आपण युजर देणार आणि होस्ट की चेकिंग दिसतं का कुठे ते पण बघा. ओके, सी प्रायव्हेट की फाईल दिसतं इथे, प्रायव्हेट की फाईल. अनकमेंट. प्रायव्हेट की फाईल कोणती आहे आपली, प्रायव्हेट की फाईल कोणती आहे, id_rsa. id_rsa, id_rsa ठीक आहे. म्हणजे रूट डायरेक्टरी सेम प्रेझेंट डायरेक्टरी. क्लिअर? सो id_rsa और पूर्ण पाथ लिहिलं तरी चालेल. प्रायव्हेट की फाईलचा पूर्ण पाथच देऊ ना आपण, /etc/ansible/id_rsa. ठीक आहे. आणखी युजर पण बघा, रिमोट पोर्ट आहे, रिमोट युजर. युजर कोण आहे आपला रिमोट वाला, रिमोट युजर कोण आहे, उबंतू आहे. टाईप केलं आपण, हे अनकमेंट वाला टर्म काढून टाकायचं. तर होस्ट की चेकिंग पण ऑफ करून टाकू आपण. जर का तुमच्याकडे मल्टी, आता एक आहे तर तो कनेक्ट करू शकतोय, बट जर मल्टिपल असेल, जसं वेब सर्व्हर वाला ग्रुप पण आहे आपल्याला, त्याला पण तो जर कनेक्ट करेल तर होस्ट की चेकिंग फॉल्स करून ठेवायचं, नाहीतर इश्यू देईल. समजलं? होस्ट की चेकिंग चेक इथे मिळेलच तुम्हाला. ते वर घेऊन येस, होस्ट की चेकिंग हिअर दिसतंय. याला अनकमेंट करा आणि कुठे गेलं ते, होस्ट की चेकिंग ट्रू आहे बाय डिफॉल्ट मध्ये.
हे ना बरोबर, हे असंच होतं, म्हणून हे कनेक्ट व्हायला परवडत नाही ऍक्सेस. ठीक आहे, चलो ठीक आहे. आता सध्या आपण त्याला काही नाही केलं तरी चालेल. होस्ट की चेकिंग एवढं सेव्ह करून टाकू आधी. याला परत ओपन करू आणि डायरेक्ट होस्ट की चेकिंग पर्यंत जाऊ. होस्ट की चेकिंग आलोच आपण, जवळच आलोय. डोंट वरी. कुठे गेलं होस्ट की चेकिंग? हा वरती हियर. अरे त्या आधी बॅक स्पेस प्रेस की झाला नाही ना होता, माझ्याकडे. सेव्ह झाला वाटतं. की अवेलेबल असती तर मी करू शकलो असतो, यु नो. अरे वा, झालं. ट्रूच्या जागेवर काय करायचंय? फॉल्स. ओके, सो नाव दोन्ही टर्न झाले आपल्या कंप्लीट. आता ही जी कमांड आहे यापैकी आपण काय काय दिलेलं आहे तिकडे सांगा. उबंतू दिलेला आहे, आय थिंक कीपॅडचा पाथ पण दिलेला आहे. तर आपली कमांड आता किती झाली आहे? एकदम छोटी झालेली आहे. तर होस्ट ऑल आपण इथे केलेला आहे. तर होस्ट ऑल मध्ये आपण काय करू शकतो? हा ठीक आहे, होस्ट ऑल तो करू द्या चेक, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा मिळालं ऑप्शन 3 वर तो फेल करणार, कारण ते सर्व्हर कनेक्ट होणार नाही. ओके, सो आय होप तुम्हाला या इथपर्यंत सगळं समजलेलं आहे. होस्ट फाईल कळलंय का सर्वांना? आता तो इश्यू येणार नाही. आता इश्यू येणार नाही कारण आपला एकच राहणार तिथे. परफेक्ट आहे. काही इश्यू इथपर्यंत? प्रॉपरली आपण कनेक्ट केलंय आपल्या होस्ट मशीन सोबत, त्यावर एक कमांड पण रन करून बघतोय. क्लिअर झालं? ओके, सो नाव आता आपल्याला कमांड लाईनने काही काम करायचं नाहीये. आपण कशाने काम करणार? तर आपण काम करणार कॉन्फिगरेशन फाईल्सने. त्या कशा लिहायच्या ते बघणार. सो एवढी पूर्ण इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. सो इथपर्यंत कुणाला काही इश्यू आहे का ते सांगा. सध्या मी इथे स्टॉप करतो.